श्रीराम समर्थ. सद्गुरू हे मरणोत्तर सुद्धा आपल्या पाठीशी असतात. ह्याचंच एक आपण आज उदाहरण बघायचं आहे की महाराजांच्या प्रयाणानंतर श्री भाऊसाहेब केतकर यांना 12 वर्ष गोंदवल्यात राहण्यास महाराजांनी सांगितलं होतं आणि काही वर्षांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला. दृष्टी अगदी मंद मंद होत झाली आणि शेवटी काही वर्ष दिसेनासं झालं. डोळ्यांचं ऑपरेशन करून घ्यावे असं कधी मनातच आलं नाही. श्री महाराज गेलेत, आता काही बघण्यासारखं उरलंच नाहीये असं ते नेहमी म्हणत. श्रींच्या इच्छाने काय व्हायचं असेल ते होऊ देत. काही दिवसांनी एक श्रींचे भक्त त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की माझे मुंबईमध्ये एक चांगले डॉक्टर आहेत डोळ्यांचे, मी त्यांना पत्र पाठवतो, आपण तिकडे जावे. आता भाऊसाहेबांची तर इच्छा नव्हती, पण श्रींनी भाऊसाहेबांच्या स्वप्नात येऊन सांगितले की भाऊसाहेब ऑपरेशन कठीण नाही. म्हणून श्रींनी त्या भाऊसाहेबांच्या डोळ्यावरनं असा हात फिरवला आणि त्याबरोबर श्रींचं दर्शन त्यांना झालंय. महाराज म्हणाले, इतकं सोपं आहे बरं, ऑपरेशन करून घ्यावं. आता भाऊसाहेब ऑपरेशनसाठी मुंबईला गेले. 1923 साली डॉक्टर सरदेसाई यांनी ते ऑपरेशन केलं आणि डॉक्टरांनी विचारलं की आता तुम्हाला दिसतं आहे काय? त्यावर भाऊसाहेब म्हणाले की अहो, श्रींनी डोळ्यावरनं हात फिरवला तेव्हा त्यांचं जसं मुखकमल मला दिसलं तसं तुम्ही आता ऑपरेशन केलं आहे तसं मला तुमचंही तोंड दिसतं आहे. ऑपरेशन चांगलं होऊन भाऊसाहेबांना दृष्टी आली. श्रींच्या कृपेनं काहीही होऊ शकेल असं भाऊसाहेब म्हणाले. असा श्रींवरतीच म्हणजे महाराजांवरती 100% विश्वास जसा भाऊसाहेबांचा होता तसा आपण सुद्धा ठेवायला पाहिजे. श्रीराम समर्थ.